हाय हॅलो, कसे आहात तुम्ही? मस्त ना. चला तर मग आज आपण बघणार आहोत चिकनच्या भाजीची रेसिपी जी बनवणार आहे मम्मी. ठीक आहे. सो तुम्हाला बॅक कॅमेराने वन बाय वन दाखवते की चिकनची भाजीचा रस्सा कसा बनवतो, त्यासाठी काय काय वापरलं जातं. सो सगळ्यांना येतच असेल, पण ज्याची त्याची पद्धत ही वेगळी असते. सो आमच्या घरी कसं बनवतात हे मी तुम्हाला आज दाखवते. ठीक आहे. चला तर मग बघूयात चिकनची रेसिपी, चिकनची रस्सा रेसिपी. चला तर मग सुरू करूयात मस्त अशी रेसिपी. सो मम्मी सांगते काय काय टाकायचं खायचे. मसाला वगैरे इथे मी कांदा आणि थोडंसं पसर आहे किचनमध्ये, सो समजून घ्या. तव्यावर शेंगा तुम्ही एका साईडला शिजायला टाकल्या, जास्त होत होत्या. इकडे साईडलाच मी चिकन धुवून स्वच्छ धुवून शिजायला टाकलं होतं. त्यानंतर ती मसाल्याचं बघत होती काय काय आहे, काय काय टाकायचं आहे सगळं. तिकडे पसाराच लय झाला. त्यानंतर आमची इकडे यांचा धिंगाणा सुरू होता. किचनचे त्यांनी काय काय पसारे काढून ठेवले होते सगळे घरभर. इकडे आज माझं बंद होतं कारण मी तिकडे भाजी बनवत होते. नॉनव्हेज असल्यावर मी त्या दुसऱ्या किचनमध्ये भाजी बनवते. मुलांचा धिंगाणा सुरू होता. इकडे चिकन बघू शकता मस्त शिजलं आहे. यात फक्त हळद, मीठ, अद्रक लसूण पेस्ट आणि एक कांदा आपला टाकून मस्त असं परतून घ्यायचं. त्यानंतर थोडं गरम पाणी करून हळदही ॲड करायची. हळद आणि मीठ आणि गरम पाणी टाकून ते 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायचं. चला चिकन शिजतंय तोपर्यंत आपण करून घेऊयात मसाला. कांदा आणि ज्या मिरच्या मी करून ठेवल्या त्या कांदा उभा कापून घेतला आणि मिरच्या हिरव्या मिरच्या एक साथ ॲड करून एवढ्या तिखट नाही बनवून घेतलं. तव्यावर थोडंसं तेल टाकून मस्त असा कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे. मिरच्या बाबा अंजलीन ते किती खुद्दत म्हणलं तिचे आई वडील. पण त्यानंतर इकडे शेंगा होत आला होता. एका साईडला मग मी खोबरं भाजायला ठेवलं. थोडंसं असं काळसर होईपर्यंत गॅसच्या आचेवरच ते भाजून घ्यायचं. त्यानंतर इकडे आपले मस्त कांदा आणि मिरच्या पण भाजून झाल्या होत्या. त्यानंतर डाळ, हरभऱ्याची चणा डाळ ती टाकून घेतली आणि मस्त अशी परतून घेतली. म्हणजे थोडीशी काळपट रंग होईपर्यंत, लालसर होईपर्यंत, काळपट पण नका होऊ दे, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यात थोडं मीठ टाकलं तरी चालेल. काय झालं मध्ये नंतर आपण जो मसाला भाजून घेतला होता त्यामध्ये थोडेसे खडे मसाले म्हणजे इलायची आणि दगडफूल वगैरे घालून घेतलं होतं. धने पावडर पण टाकली होती त्यामध्ये. त्यानंतर गरम मसाले परत गरम करून घेतले. त्यानंतर मग थोडेसे हे बघू शकता तव्यावर मस्त असे मसाले गरम करून घेतले. भाजून घेतलं होतं त्याला थोडंसं डायरेक्ट टाकता तर मिक्सरचं भांडं पण लावू शकतो. त्यानंतर 3 चमचे तेल तापायला ठेवलं पातेल्यात. त्यानंतर मटन मसाला जो रेडीमेड मिळतो एव्हरेस्टचा, तो मटन मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता. चांगला परतून घ्यायचा तेलात. मस्त असा मसाला परतून झालेला आहे.
त्यानंतर लाल मिरची पावडर आणि जो आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक केला होता तो पण ॲड केला आहे आणि चांगला तेलात परतू दिलेला आहे. त्यानंतर सर्व मसाल्यात पाणी टाकून सर्व भांडी मसाल्याची धुवून त्यानंतर ती परत मसाल्यामध्ये ॲड केलेली आहे आणि तो हळू मंद आचेवर तो मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतू दिलेला आहे. बघू शकताय मस्त तेल सुटलेलं आहे. तुम्ही आता लगेच कोथिंबीर घातली तरी चालणार आहे, कारण मसाला वाटताना त्यात कोथिंबीर टाकली की त्यानंतर खोबऱ्याची पेस्ट जे खोबरं भाजून घेतलं होतं ती नंतर पेस्ट करून घेतली. मस्त असं खोबऱ्यामुळे एक घट्टसर ग्रेव्ही तयार होते. मस्त असा मसाला परतलेला आहे. बघू शकताय रंग आणि किती सुंदर आलेला आहे. टेक्स्चर बघू शकताय मसाल्याचं छान वाटतं. त्यानंतर जे आपण आळणी बनवून घेतो चिकन ते पाणी नाही ॲड करायचं. सगळ्यात आधी आपण जे पीस असतात ते टाकून घ्यायचे मसाल्यात आणि ते चांगले फ्राय होऊ द्यायचे मसाला. जो मसाला आपण परततो तो त्याच्यात उतरतो आणि टेस्टही चांगली येते, त्या आळणी लागत नाही. अशा प्रकारे सगळं चिकन त्यात टाकून घेतलं आहे मसाल्यात. आता हे मस्त फ्राय करून घेऊया. 1 ते 2 मिनिटं मस्त असं फ्राय करून घेतलं. थोडीशी वरून हिंग टाकली तरी चालते, कारण मग चिकन पचायला चांगलं असतं. काही काही नाही टाकत, पण टाकत जा कारण चांगलं असतं हिंग टाकलेलं. त्यानंतर मिक्सरचं भांड्याला जो मसाला राहिला होता त्यात पाणी टाकून असं स्वच्छ धुवून ते परत त्या ग्रेव्हीमध्ये टाकून दिलं. तर याच्यात असं टाकन मी माझ्यासाठी थोडंसं काढून ठेवलं तर खायला. बघू शकताय कलर बघून घ्या, मस्त असा थोडासा कलर आलेला आहे, तरी आलेली आहे. हाताने मला उचलताच येत नाही. त्यानंतर थोडंसं आपलं जे सूप उरलेलं होतं, जो स्टॉक असतो चिकनचा तो यामध्ये घालून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं साईडला आणि ते गरम पाणीच यात घालायचं आहे. जसं तुम्हाला ग्रेव्हीची क्वांटिटी हवी आहे त्याप्रमाणे. त्यानंतर थोडा थोडा पसारावरून घेतला, कारण खूप जास्त पसारा होतो, कारण मंगळवारचा दिवस बाजारचा दिवस. सो हळूहळू सगळं सुरू होतं. तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज आणि सपोर्ट करा. बघा मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. त्यानंतर वरून आपण टाकायची आहे कोथिंबीर. बघू शकताय फायनली आपला चिकन मसाला तयार आहे. या मग सगळे जेवायला. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. थँक्यू सो मच. असंच भेटूयात नवनवीन रेसिपीज आणि ब्लॉगसह. वॉच केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.